स्वप्न तुमचे, संकल्पना आमची. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये 2 BHK लक्झरियस रो बंगलो व अमोल हाइट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स. प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर NA रो हाऊस. उपलब्ध सुविधा: प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड, 10,000 स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन, कॉन्क्रीट रस्ते, स्ट्रीट लाईट, चिल्ड्रन प्ले पार्क, ग्रीन जिम, सिक्युरिटी केबिन, अंडरग्राउंड ड्रेनेज, अंडरग्राउंड MSCB लाईन, मार्केट, स्कूल, बस स्टँड 5 मिनिटांच्या अंतरावर. प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग. प्रसाद डेव्हलपर्स, अनिल काका जोशी वाकडीकर, केदार जोशी वाकडीकर. थोडेच रो हाऊस शिल्लक. बुकिंगसाठी संपर्क 9970 07 0092 9823 235623. तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंना धन्यवाद देतो की पिपाडा साहेबांनी जे आमच्या रोई गावावर माऊली तुरंकनेवर जे आरोप केले ते खंडन करण्याची संधी या निमित्ताने आपण दिली. कारण आमचं रोई गाव हे बाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं गाव आहे, धार्मिक संस्कृती आहे आणि आत्तापर्यंत जर गावचा इतिहास जर बघितला, आदरणीय बाळासाहेब विखे पाटलांपासून तर सुजयदादांपर्यंत त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हे रोई गावांनी त्यांना खंबीर साथ दिलेली आहे. आणि आत्तापर्यंत नामदार साहेब असतील, दादा असतील, यांनी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही उद्धटपणाने वागा किंवा एखाद्यावर वाद घाला, त्याच्याबरोबर भांडणं करा असं कधीही त्यांनी सांगितलेलं नाही. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात जर आपण बघितलं, आज मोजक्या नेत्यांमध्ये सुसंस्कृत नेता म्हणून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव घेतलं जातं. आणि फक्त मला असा प्रश्न पडतो की दरवेळेला राजेंद्र पिपाडा यांच्यावर हल्ले कसे होतात? या गावामध्ये अनेक लोक येतात, अनेक लोक जातात. आणि आता 1-1.5 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह झाला. त्या हरिनाम सप्ताहामध्ये ते सन्मानानं व्यासपीठावर बसले. आम्ही त्यांचं नावही त्या ठिकाणी घेतलं होतं सत्कारासाठी, परंतु त्यानंतर ते निघून गेले. आणि विशेष म्हणजे आदरणीय दादा त्यावेळेस उपस्थित होते. जर दादांची शिकवण जर अशी असती तर दादांनी त्याच वेळेस व्यासपीठावर बसू दिलं नसतं. परंतु आपण म्हणतो नाटपाट नगर होतं, राईचा पर्वत करायचा आणि आपला राजकीय हेतू साध्य करायचा. फक्त या हेतूनं पिपाडा साहेबांनी या ठिकाणी काम चालवलेलं आहे. आता गणपतीचे दिवस आहेत, आज गणपतीचं विसर्जन आहे. तर मी तर गणपती रायाला एकच प्रार्थना करू इच्छितो की गणपती राया आदरणीय पिपाडा साहेबांना सुबुद्धी दे आणि त्यांच्या मनात आमच्या रोई गावाविषयी जे काही विनाकारण आकस बसलेला आहे तो जाऊन त्यांना सुबुद्धी द्यावी. आणि माऊली तुरकणेंबद्दल जर बोलायचं म्हटलं की माऊली तुरकणे आमच्या गावामध्ये धार्मिक राजकीय कामामध्ये नेहमी सहभागी असतात. ते गावकरी मंडळावर पण सदस्य म्हणून आहेत. आदरणीय दादांच्या ठिकाणी ते खांद्याला खांदा लावून काम करतात. गोरगरिबांचे जनतेचे काम व्हावे म्हणून ते दादांपर्यंत जातात. आणि विशेष करून ज्या वेळेस हा आरोप झाला त्यांना गुंड म्हणून, तर आम्ही तर कार्यकर्ते आहोत, आम्ही निषेध करणारच. परंतु आमच्या गावातले जे थोर मोठे लोक आहेत, जे वाटवडिलांचे आशीर्वाद आम्हाला आहेत, त्या सर्वांनी एवढी कळकळ आणि हळहळ व्यक्त केली की पिपाडा साहेबांसारखा माणूस आपल्या गावातल्या एका तरुण चांगल्या माणसाला गुंड म्हणून संबोधू कसा शकतो. आणि ज्या माता भगिनी आहेत, ज्या कामावर जातात, रोजंदारी काम करतात, त्यांनी सुद्धा असं सांगितलं की पिपाडा साहेबांनी अशी गोष्ट करायलाच नको होती. त्यांना काय त्यांचं राजकीय साध्य करायचं त्यांनी त्यावेळेस साध्य करावं. आणि येणारी विधानसभा निवडणूक आहे, विधानसभेला त्यांनी यावं, त्यांनी तिथं प्रचार सभा घ्यावी, कोणीही विरोध करायचं कारण नाही. आणि तिथून मागचा इतिहास आहे, त्यांनी या ठिकाणी सभा घेतली, त्यांनी त्यांचे मुद्दे पण या ठिकाणी मांडलेले आहे. कोणी कोणत्या विचाराबरोबर राहावं हा त्याचा प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न विखे पाटलांवर आरोप करण्याचा, कारण जे विखे पाटलांवर काम करतात त्यांना माहिती आहे की विखे पाटलांकडे आपण जावं, साहेबांनी आपलं काम करावं आणि विखे कुटुंबाशी आपण जोडलं जावं. आणि या निमित्ताने जसं आपण साईबाबांकडे जातो आणि बाबांना मागतो, त्याप्रमाणेच विखे कुटुंबाची आमच्या गावावर श्रद्धा आहे आणि त्यांची कृपादृष्टी आहे. आणि म्हणून ज्या वेळेस विखे पाटलांवर एखादा आरोप होतो ते आमच्या सर्व रोई गावचं दैवत आहे. आणि मग साहजिकच त्यांची बदनामी जर चालू असेल तर कोणताही कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करणार नाही आणि त्याचं रक्त उफाळून येणार आणि तो त्या ठिकाणी विरोध करणार. या निमित्तानं मी आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या निमित्तानं एकच सांगू इच्छितो की आजपर्यंतचा इतिहास बघा, विनाकारण सूर्यावर थुकण्याचा प्रकार करू नका. त्या ठिकाणी आपलंच नुकसान होणार आहे, आपलीच बदनामी या ठिकाणी होणार आहे. या निमित्तानं मी एकच विनंती करतो की इथून पुढे कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या गावात जरूर यावं, त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची जरूर या ठिकाणी त्यांना अधिकार आहे, हक्क आहे. परंतु विनाकारण येऊन आमच्या गावातल्या तरुण मुलांना जर बदनाम करण्याचं षडयंत्र आपण रचणार असाल तर या रोई गावची हा सर्व आमचा जो काही तरुण वृंद या ठिकाणी आहे तो कदापि सहन करणार नाही. आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी. साई सिद्धी डेव्हलपर्सचे 34 एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क, NA प्लॉट, रेसिडेन्शियल कमर्शियल. प्लॉटची वैशिष्ट्ये: शिर्डी साई मंदिर 5 किलोमीटर अंतरावर, नगर मनमाड हायवे रोड लगत, जिल्हा न्यायालयाजवळ. अंतर्गत 30, 40, 50 फुटी प्रशस्त रस्ते, कॉलेज, शाळा, हॉस्पिटल 2 मिनिटांच्या अंतरावर. सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार. लहान मुलांसाठी पार्क व गार्डन,
प्लॉट लगत वृक्षारोपण, MACB लाईट व सोलर सिस्टम, स्ट्रीट लाईट, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सुविधा, प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी, स्वतंत्र उतारा, माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार. साईट पत्ता नगर मनमाड हायवे, राहता, जिल्हा न्यायालयाजवळ, पिंपळस, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. श्री अरविंदप्पा कोते पाटील, 98 22 90 40 76, 91 30 30 19 91, 73 50 50 19 91. आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा. आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकरचा भव्य NA प्रकल्प. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी. प्लॉटची वैशिष्ट्ये: नगर मनमाड हायवे लगत, 50 फूट पक्के रस्ते, अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल, स्ट्रीट लाईट, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, गार्डन, नयनरम्य परिसर. प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे, तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर. सर्व सुखसोयींयुक्त शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप पासून अगदी जवळ. भविष्यातील राहता शहर इकडेच असणार. आजच बुकिंगसाठी संपर्क करा. श्री संजय जाधव, 96 23 89 91 91, श्री अमोल डेंगळे, 96 23 65 91 91. साईट पत्ता नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहमदनगर. चला तर मग वाट कसली बघताय? आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा. आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क.